नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, सर्व राज्यातील शेतकऱ्यांना आता महत्त्वाची व दिलासादायक बातमी आहे। मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे बऱ्याच दिवसापासून 2 ते 3 वर्षापासून ज्या शेतकऱ्यांचे अनुदान अडकलेले होते, आर्थिक अनुदान अडकलेले होते, नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते त्याचे सुद्धा अनुदान शेतकऱ्यांचे अडकलेले आहेत। मित्रांनो, असे अनुदान करता राज्य सरकारने आता येत्या 12 मे पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सर्व राहिलेले 100% अनुदान वर्ग करण्याचे असे आदेश जिल्हास्तरीय यांच्याकडे देण्याचे आदेश दिलेले आहे। मित्रांनो, याबाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती वाचून घेऊया। मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही, राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे। कृषी आणि इतर वैयक्तिक लाभांच्या योजनातील देयके 12 मे 2025 पूर्वी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। आणि मित्रांनो, कृषीसह सर्व विभागामधील लाभार्थ्यांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करणे, अर्जाचा निपटारा करणे, प्रलंबित सेवा तात्काळ देणे अशी कामे या सेवा पंधरवड्यात झाले की नाहीत यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी भेटीगाठी शिबिरे घ्यावीत। तसेच पंधरवड्यातील उद्दिष्टाप्रमाणे कामे झालीत की नाही याचा आढावा संबंधित विभागाच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना द्यावे लागणार आहे, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी असे स्पष्ट केले आहे। मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही येथे बघू शकता, आता ज्या शेतकऱ्यांचे काही अनुदान येते शेतकरी सबसिडी येते अटकलेली होती, म्हणजे मित्रांनो यामध्ये स्प्रिंकलरची सबसिडी किंवा ठिबकची सबसिडी किंवा विहीर अनुदान, सोलर अनुदान याबाबतचे जे काही अनुदान शेतकऱ्यांचे राहिलेले आहे, असे अनुदान शेतकऱ्यांना आता 12 मे पर्यंत येथे देण्याचे आदेश याचे जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना येथे पूर्णपणे द्यावे लागणार आहे, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी येथे स्पष्ट सांगितले आहे। आणि मित्रांनो, याकरता शासनाने सुद्धा यांना आदेश दिलेले आहे, 12 मे पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राहिलेली सबसिडी जमा करावी। मित्रांनो, अशा महत्त्वाचा व्हिडिओ होता। व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो, भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।